नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला कल्पना आहे, की सी-जे-पीच्या प्रोटेस्टनंतर अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे, ती जोर धरू लागलेली आहे आणि त्यामुळे सदनाचं काम जे आहे ते होत नाही. आणि दुसरीकडे आपण बघितलं, की झारखंडमध्ये सुद्धा सरकार विरोधामध्ये मोठा रोष तरुणांचा बघायला मिळतोय आणि तिथं सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन होत आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम दिल्लीमध्ये बघायला मिळतोय, जिथं संसदेचं अधिवेशन चालू आहे. तुम्ही एकीकडे अमित शहाचा राजीनामा मागताय. पण दुसरीकडे आपण बघतोय, की अमित शहा जेव्हा आज बोलायला आले, त्यावेळेला अचानकपणे काँग्रेसच्या नेत्यांनी अशी भूमिका घेतली, की तुम्ही याच मुद्द्यांवर बोललं पाहिजे. झारखंडच्या मुद्द्यावरती तर चर्चा होत नाहीये, बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. डबल स्टँडर्ड आहे काँग्रेस. अ, झारखंडच्या मुद्द्याच्या अनुषंगाने गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी आवश्यक ते आदेश दिले पाहिजे. राज्यपालांकरवी भारत सरकारने रिपोर्ट मागितला पाहिजे. तिथे नेमकं काय झालं, काय चुकीचं झालं, कसं चुकीचं झालं या संदर्भामध्ये बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मात्र राजकारण जे केलं जात आहे, काय राजकारण केलं? दिल्लीतल्या घटनेतला पडदा टाकण्याकरता जर झारखंडचं ते चुकही असेल किंवा आहे देखील, तुमचं सरकार आहे, 4 मंत्री आहेत हो काँग्रेस. आहेत ना. ते 4 मंत्री आहेत. त्यांचं काय करायचं, नाही करायचं या संदर्भाने निर्णय होईल. राहुल गांधींनी रांची या ठिकाणी पोलीस बळाचा जो वापर झाला, त्याचा निषेध केलेला आहे आणि तिथल्या कोणत्याही चुकीचं गोष्टीचं समर्थन नाही. राहुल गांधींनी तातडीने कोणीही न मागणी करता आम्ही रांचीच्या विषयाच्या अनुषंगानं निषेध केला आणि आम्ही कुठल्याही पद्धतीने हे सहन करणार नाही, नॉन टॉलरेट करणार नाही, ही भूमिका काँग्रेसची मग एकीकडे आहे. सदनात बसवायला काय हरकत आहे? नाही, अमित शहा यांनी संसदेत येऊन काय बोलावं? तर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये अमानुष लाठी हल्ला झाला, पोलीस स्वतःचं नाव न लिहिता त्या ठिकाणी आले, महिलांच्या सोबत त्यांनी विनयभंग केला, ती पॅलेट गन काय जी भानगड आहे ती तिथे चालवली आणि या सर्व प्रश्नांवर तिथे बोलायला अमित शहा तयार नाही. ते रांची या विषयावरून बोलायला तयार आहे. आपण रांचीवर बोला ना, कोणी काय बोलावं हा अधिकार जरूर आहे. मात्र मूळ मुद्दा काय? देशाच्या गृहमंत्र्यांनी काय बोलावं, की गृह विभागाच्या अखत्यारीत दिल्ली पोलीस आहे आणि दिल्ली पोलीस चुकीची वागली, याची पहिली जबाबदारी ही अमित शहाची आहे आणि पहिली घटना ही दिल्लीतली आहे. तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न भाजप करते याच्यात. ट्रॅपचा प्रयत्न आहेच. या ट्रॅपचा प्रयत्न जो आहे, तो आम्हाला अडकवण्यासाठी नाहीये, स्वतः सोडवण्यासाठी आहे. हे त्यातलं असणारं राजकारण आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं, की आता 9 दिवस झालं तिथे देवेंद्र महातो जे आहेत ते उपोषण करताना आपल्याला बघायला मिळतं. पण तिथं पण कुठला डेडलॉक जो आहे तो संपत नाहीये. काल विद्यार्थ्यांवर लाठ्या चालल्याच ना. शेवटी ज्या लाठ्या दिल्लीमध्ये चालल्या, त्याच लाठ्या रांचीमध्ये चालल्या. नाही, ठीक आहे, तिथं खिळ्या नव्हते लाठ्यांना, तिथे पेलेट गन नाही चालल्या, पण अश्रुधुराच्या नळकंड्या, वॉटर कॅनन ते सुद्धा तिथं चाललंच ना. विद्यार्थ्यांवरती म्हणजे कुठल्याही पद्धतीचा अत्याचार झाला नाही पाहिजे, ही जरी राहुल गांधींची भूमिका असली तरी त्या सरकारमध्ये अजून पण तुम्ही आहात लाठ्या चालल्यानंतर. निश्चित दिल्लीला जे झालंय ते विद्यार्थ्यांना घाबरवण्याच्या अनुषंगाने झालं. दिल्लीला जे झालंय ते आंदोलन चिरडून टाकण्याकरता झालंय आणि रांचीला ज्या ठिकाणी झालंय ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी झालेलं नसून जे सरकारने पहिले सांगितलंय, की ज्या विद्यार्थ्यांचा जो एक मास सायकोलॉजीच्या अनुषंगानं ते त्या ठिकाणी जे घुसण्याचा प्रयत्न करत होते तो थोपवण्याकरता झालेला आहे. त्यामुळे आंदोलन चिरडून टाकणे हा रांचीचा हेतू नव्हता. अमानुषपणा हा त्या ठिकाणी नव्हता आणि इथं रांचीच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि रांचीमध्ये अतिरिक्त पोलीस बळाचा वापर जो केला गेला असेल तो चुकीचा आहे. का सीबीआय चौकशीची मागणी जी आहे ती स्वीकारली जात नाही झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून? विद्यार्थ्यांची मागणी आहे, की पेपर फुटले, तिथे पण ओएमएस प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम झाला, सीबीआय चौकशी होऊ द्या. तिथली ज्या विद्यार्थ्यांची जी मागणी असेल त्यानुसार स्थानिक सरकारने तातडीने लवकरात लवकर चर्चा करून त्या ठिकाणी तो प्रश्न निकाली का लावला असा पाहिजे. आरोप होतोय, की जर सीबीआय चौकशी झाली तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सोरेन सुद्धा आज जातील. आता सीबीआय आणि ईडी हे विभाग भारतात कसे कार्यरत आहे हे ओपन सिक्रेट आहे. त्यामुळे या देशातली संस्था ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय. सीबीआयचीच कशाला, होऊन जाऊ द्या. हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाचा एक न्यायाधीश, ज्या न्यायाधीशांची प्रतिमा देखील चांगली असेल, हे आता वेगळ्याने सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. आणि यांच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी झाली तर काही हरकत नाही. जिथे पारदर्शकता आहे, जिथे न्याय मिळण्याची आशा आहे, या देशामध्ये ईडीकडून आणि सीबीआयकडून न्यायाची अपेक्षा नाही. चोर सोडून संन्यासाला फाशी देणं अशी केंद्र सरकारची एकंदरीत काम करण्याची पण पद्धत. राहुल गांधी कसं ठरवू शकतात, की अमित शहानी कुठल्या विषयावर बोलायचं? अमित शहांना संसदेमध्ये पाचारण का करावं अशी मागणी आम्ही अध्यक्षांकडे करत होतो. तर दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या आणि सर्व प्रकरणाच्या संदर्भात
त्यांनी निवेदन करावं, त्यांनी देशाची माफी मागावी, ही मागणी होती. कालपर्यंत रांचीची घटना घडत नाही तोपर्यंत हे विळात लपलेले होते गृहमंत्री. आणि आता रांचीची घटनेची ढाल करून जर ते संसदेत येत असतील तर विरोधकांची जी मागणी आहे त्यांनी कशावर बोलावं ती पूर्ण होत नाही. आणि त्यांनी काय बोलावं, काय बोलू नये, कसं बोलावं हे आपण सांगत असताना आपण त्याच्यावर चर्चा करतोय. मात्र राज्यसभा आणि लोकसभा याचे स्पीकर विरोधी पक्षांनी काय बोलावं, कोणते शब्द वापरावे, किती मिनिटं बोलावं हे देखील एकीकडून ठरवलं जात आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मला एक प्रश्न जातात असा विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं एकीकडे राहुल गांधी आहेत, दुसरीकडे अमित शहा आहे, डेडलॉक काही संपत नाही, सदनाचं काम काही गेले इतके दिवस झाले, तुम्हाला असं वाटतंय की जसा आरोप भाजपकडून केला गेला होता की जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये काही अशा तत्वांचा हात आहे किंवा अशा राजकीय पक्षांचा हात आहे की ज्यांना याचा फायदा उठवायचा, तुम्हाला असं वाटतंय की रांचीच्या प्रोटेस्टमध्ये सुद्धा विरोधी पक्षांचा हात आहे? नाही, तिथल्या विरोधी पक्षांचा? कुठलाही आरोप मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. रांचीमध्ये चुकलं असेल काही तर तिथेही शिक्षा झालीच पाहिजे. दिल्लीमध्ये चुकलेलं सर्व काही आहे तरी त्याला सावरण्याचा प्रयत्न होतोय, हे चुकीचं आहे. त्यामुळे चुकीला चूक म्हणून बरोबरच्या सोबत या देशातल्या नागरिकांनी आता जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि नीटचा पेपर फुटीचं जे प्रकरण आहे हा संघटित स्वरूपाचा गुन्हा आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्याला मोक्का म्हणतो आपण तो आहे. पेपर जे आहेत ते वारंवार फुटलेले आहेत. व्यवस्था तशी तयार केलेली आहे की विशिष्ट जे आहेत वर्ग विशेष, प्रवर्ग विशेष लोक हे नीटच्या एक्झामिनेशनमधून व्यवस्थेमध्ये आले पाहिजे. याचं मोठं जे कारस्थान आहे ज्याचा पर्दाफाश झालाय त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हा सगळ्यात असणारा कळीचा जर मुद्दा आहे. केंद्रामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये धर्मेंद्र प्रधान फेल झालेले आहेत तर मग याचा अर्थ असा आहे की झारखंडमध्ये काँग्रेस आणि सोरेन यांचं सरकार फेल झाले. या प्रकरणाची चौकशी जी आहे किंवा या संदर्भामध्ये सर्व प्रकरणाचा हे पुढे जात असताना त्यामध्ये जर चूक झाली असेल तर निश्चित चूक असलेल्या व्यक्तींनी त्याचा जे प्रायश्चित्त आहे ते केलं पाहिजे. मुळातच आपल्या देशामध्ये राजीनामा घेण्याची पद्धत कुठून सुरू झाली, कोणी सुरू केली तर लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री पहिले असताना रेल्वेचा एक अपघात झाला आणि लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं की माझ्या विभागाचा अपघात झाला, त्याच्यात लोक मृत्युमुखी पडले, ही माझी जबाबदारी आहे. आणि त्या नैतिकतेचा हवाला देत असताना लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला. तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आताचं जे सरकार आहे त्या सरकारने राजीनामाच द्यायचा नाही आणि आम्ही काहीही केलं तरी आम्ही सत्ता सोडणार नाही हा असणारा जो अहंकार आहे तो मुळात कुठेतरी चुकीचा आहे. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातलं असेल का अजून कुठे काय असेल का, आता आदर्शचं उदाहरण आजच अशोक चव्हाण म्हणाले की पळून गेले राहुल हो, हो, गांधी. हो. डोंट तर ते- रन, डोंट रन म्हणाले. जे स्वतःच जे आहेत हे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने पळून गेले तेच आता ज्यांनी त्यांना भरपूर दिलं त्या पक्षाबद्दल, त्या काँग्रेसबद्दल आता जर ते असे म्हणत असतील ती कृतज्ञ माणूस हा कसा असतो त्याचंच ते उदाहरण आहे. मात्र आदर्शमध्ये अशोकरावांचा राजीनामा आपण झालेला बघितला. खूप राजीनाम्याची मोठी एक मांडी आळी आहे. त्याच्यामध्ये काही ज्या आहेत त्या चौकशीमध्ये निष्पन्नामध्ये निर्दोष देखील आढळले. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ही सगळा हा जो आता सामाजिक क्षेत्रातून किंवा आपण ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतो त्यातून अशा चळवळीची जी सुरुवात आहे तीच महाराष्ट्रातून झाली. ठीक. आता झोपी गेलेले अण्णा हजारे जे आहेत हे उपोषणाला जेव्हा बसायचे आणि ढिगभर पुरावे सांगायचे तेव्हा एकामागे एक 8 मंत्र्यांचे राजीनामे ही घेतल्या गेली होती. याचं देखील स्मरण करून देऊ इच्छितो. त्यामुळे आपला देश जो आहे हा रामाला एक सांस्कृतिक रामाला सांस्कृतिक एक महत्व देणारा देश आहे. सीतेची अग्निपरीक्षा करणं हे आपल्या समाजात आहे आणि आज रामाचं नाव घेऊन राम मंदिरात चोरी करणारे लोक जे आहेत हे कोणत्याच अग्निपरीक्षेला जायला तयार नाही ही खरी असणारी त्यातली मेक आहे. बरं, मग अग्निपरीक्षा द्यायला जर ते तयार नसतील तर विरोधक सगळे एकत्र येऊन अग्निपरीक्षा घ्यायला तरी तयार आहेत का? काल परवापासून आपण बघतो की सुप्रिया सुळेंचे खासदार राष्ट्रवादी खासदार जाऊन मोदींना भेटतायत तिकडे. ते त्याच्या आधी सुप्रिया सुळे एकदा भेटलेले आहेत, एकदा शरद पवार जाऊन भेटलेले आहेत. तर ही जी सगळी आहेत राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून तुमच्यासोबत आहे का? हे सगळ्या पक्षांनी एकदा हे ठरवलं पाहिजे. तर लिटमस टेस्ट कशी घ्यायची? इंडिया अलायन्स जो निर्माण झाला त्या इंडिया अलायन्सचा आधारच हा आहे की लोकशाही टिकवण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाची दंडेलशाही ही रोखण्याकरता इंडिया अलायन्स गठीत झाली. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही अजून पण कोण कोणासोबत आहे? तो विश्वास काय हे ह्याच परीक्षा आहेत ना
याचाच हाच आधार आहे. डिलिमिटेशन भारतीय जनता पक्षाला बाजूला डिलिमिटेशनच्या ठेवा. मुद्द्यावरती ते तुमच्यासोबत असतील असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही त्या विश्वासाने सांगू शकता का? काँग्रेस सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे, 99 खासदार आहेत तुमचे. डिलिमिटेशन हे संविधान विरोधी आहे. डिलिमिटेशन ते देश विरोधी आहे. म्हणूनच डि- राष्ट्रवादी असणार का तुमच्यासोबत? डिलिमिटेशन मध्ये प्रादेशिक सामाजिक एक असमतोल निर्माण होणार आहे आणि या देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगाने डिलिमिटेशन आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमच्यासोबत इंडिया अलायन्सचे पार्टनर असले पाहिजे आणि जे सत्तेत भारतीय जनता पक्षासोबत आहे तेही लोक आमच्यासोबत असले पाहिजे, ही आमची अपेक्षा राहील. राष्ट्रवादी तुमच्यासोबत राहून विरोधात मतदान करेल अशी खात्री तुम्हाला देता येत नाही आज तर. एक खात्रीचा हा विषय जो आहे हा माझ्या खात्रीने काही होणार नाही. घोडा मैदान हे समोरच आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही इंडिया अलायन्स सोबत आहोत. कुठलीही अशा प्रकारची आमची चर्चा नाही. वारंवार राष्ट्रवादी अशी म्हणजे भूमिका विश्वास स्पष्ट ठेवता येत नाही थोडक्यात. नाही, विश्वास आहे त्यांच्या वक्तव्यावर आणि त्यांनी वारंवार इंडिया अलायन्स सोडणार आहेत अशी राष्ट्रवादीवर जेव्हा जेव्हा टीका होते तेव्हा त्यातले जे नेते आहेत ते आम्ही इंडिया अलायन्स सोबतच आहोत असं जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. ठीक आहे. बघा, राचे आणि जे CJPचं आंदोलन झालं त्याच्यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आहेत आणि ते केवळ आमने-सामने नाही आहेत, तर आता संघर्षाची तयारी आहे. आज राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं लोकसभेच्या आवारामध्ये करण्यात आली आणि त्याच वेळेला अमित शहा यांच्या विरोधात इंडिया अलायन्सकडून करण्यात आली. त्यामुळे आता हा डेडलॉक संपणार का? डिलिमिटेशनचं विधेयक येणार का? रांचीमध्ये जे आंदोलन चालू आहे ते कधी संपणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते आपल्याला भविष्यात मिळतील. पण सबका साहेब तुम्ही बोललात आणि मनमोकळेपणानं सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली त्याबद्दल मनापासून आभार. पाहत राहा मुंबई तक.